तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन आज साजरा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेणार आहेत। यानंतर रायगडाच्या पायथ्याशी एका छोटेखानी कार्यक्रमात राज ठाकरे स्वतः पक्षाच्या सदस्यत्वाचा अर्ज भरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करणार आहेत। उद्यापासून राज्यव्यापी सदस्य नोंदणी देखील सुरू होणार आहे। मनसेचा आज वर्धापन दिन आहे। रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिन साजरा होतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी। स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आज मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पाडला जातोय। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ह्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरू आहे। थोड्या वेळातच राज ठाकरे किल्ले रायगड परिसरात दाखल होतील। त्यानंतर किल्ले रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून राज ठाकरे जे आहेत या सभामंडपामध्ये येऊन या ठिकाणी जे उपस्थित मनसैनिक असणार आहेत त्यांना संबोधित करणार आहेत। विशेष पाहिलं तर यावेळेला सदस्य नोंदणी अभियान जो आहे तो या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। यावेळेला राज ठाकरे स्वतः पहिलं आपली सभासद नोंदणी करणार आहेत। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सभासद नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला जाणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर मनसेचा जे काही राजकीय अपयश आहे त्यानंतर राज ठाकरे आता मनसैनिकांना कशा प्रकारे मार्गदर्शन करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद पाटील, NDTV मराठी, किल्ले रायगड। दरम्यान या संदर्भात संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। अतिशय वेगळ्या पद्धतीने आज आम्ही हा साजरा करतोय। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज इथे आलेले आहेत। आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही आजचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत। त्याच्यानंतर गडाच्या खाली येथील पायथ्याशी इथे आपण मंडप उभारला। इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करून आम्ही हा वर्धापन दिन साजरा करतो।